चांगला पायजमा का खराब करतो विचारलं. तू काय इकडे झक मारितो. आणि कमी बुद्धीची माणसं एकत्र आली का धर्माला ग्लानी येते. तुमचं काय मत आहे. कमी बुद्धीची माणसं आणि मग देव काम दाखवतो. आता कसं दाखवतो ऐका. तुम्हाला मला देवाची गरज आहे. फायनल झालं आपलं. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनी धोका दिलाय. सगळ्यांनी धोका दिलाय. भावाने धोका दिला, जमीन वाटताना कट आणला. बहिणीनं धोका दिला, भाव बायपास मध्ये जमीन गेली, केस लावली. सासऱ्यान सुद्धा धोका दिला, ईडी पोर गळ्यात घातली, धोका दिला. पाहुण्याने धोका दिला, प्रियशीनं तर इतका धोका दिला. मोबाईल आपला, हँडसीट आपलं, चार्जर आपलं, पिन आपली, बॅलन्स आपला, हँडसीट आपलं, पेट्रोल आपलं, गाडी आपली, हॉटेलिंग आपलं, मेसेज दुसऱ्याला टाकला, तिसऱ्या संघ गेली, धोकाच दिला. प्रियशीनं धोका दिला. नीट ऐका, प्रियशीनं धोका दिला, भावाने धोका दिला, बायकोने सुद्धा धोका दिला. करेक्ट. बायकोने सुद्धा धोका दिला, मित्राने तर दिलाच, प्रियशीने तर दिलाच. पण या जगात बारीक काय घ्यायचं. आतापर्यंत आपल्याला फक्त कट्यावर हात ठेवून उभा राहणाऱ्या भगवंताने धोका दिला नाही. अजून आपले डोळे तसेच आहेत, अजून आपले कान तसेच आहेत, अजून आपले पाय तसेच आहेत. 18 वर्ष शेतीत काम करतोय, अजून त्याला सर्पदंश झाला नाही का वाघाची गाठ पडली नाही. याच्यापेक्षा उपकार कोणी करावेत. अरे शेतकऱ्याचे आई शेतात कापूस शेताला गेली तर तिचं पोरग बाबळी खाली खेळतंय. बाबळी खाली काटे लागल तेवढे, पण त्या बाळाला अजून काटा ठोसला नाही का त्याला गवतामध्ये विंचू चावला नाही. शेतकरी कापूस शिकायला गेला तर त्या शेतात मुक्काम केला, पण त्याला वाघ दिसला नाही, की त्याला विंचू चावला नाही, की त्याला सर्पदंश झाला नाही, त्याला शुगर झाली नाही, त्याला बीपी झाला नाही, त्याला अटॅक झाला नाही. भजन करा नाही तर नका करू, पण उभ्या जगाला सांभाळणारा भगवंत आहे एवढं ध्यानात ठेवा. आणि तो जर तुम्हाला सांभाळतोय तर त्याचं थोडा वेळ भजन का करू नये. बाकीच्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी तुम्ही झटता. 2 पोरं झाल्यावर बायको म्हणते तुमच्यात आणि गाढवात फरक नाही. तरी हा नालाय गजरा घेऊन जातो. गजरा घे ग बाई, घे गजरा घे. पोरग बापाला विचारतोय तुम्ही विहीर खोदली तर उपकार नाही केले, तुमचं कर्तव्य आहे. तरी त्या पोराची लग्न जमवायची घाई करतोय. पुरीचं लग्न केलं आणि 20 वर्ष पोरगी सांभाळली तर नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सनाट निगती फुलाच्या गाडीकडे. उलटे बापाला अशी हात करते, सगळे हप्ते पेड करा. आणि याला बँडवाला घोडा लावितो तरी हा करतो. हे सगळ्यांनी धोका दिलाय, देवाने धोका दिला नाही. आता उलट ऐका, देवाने धोका दिला नाही तरी नाही दिला आणि देणारही नाही, पण त्याचं भजन करायला काही नाही. कारण तो समर्थते. कान तसे दे, डोळे तसे दे, पाय तसे दे. तुम्ही विचार करा, सगळ्यांना तपासतो. आणि जेव्हा जेव्हा देवाच्या कॅपॅसिटीच्या बाहेर होईल तेव्हा देव जनता जागेवर आणण्यासाठी काम करतो. जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाते, जेव्हा जेव्हा साधूचा अपमान होतो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, जेव्हा जेव्हा आईबापाचे हाल होतात आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप जास्त होतं तेव्हा देव अवतार घेऊन काम करतो. तुमचं काय मत आहे. गाय कत्तल खाण्यात गेली, कापली गाय, 22 रुपये प्लेटनं पठ्ठ्यानी लिंबू पिळून आणली. हाणणारे माया पुढे बसले, नावा सगळं सांगाल मी. गाय कत्तल खाण्यात गेली, साधूचा अपमान झाला आणि धर्माला ग्लानी आली. 6 भाचे मारेपर्यंत कृष्णाच्या मामानं कंसाने 6 भाचे मारेपर्यंत त्याला कोणी बोललं नाही. 7वा माया तर त्याला सापडली नाही. 8वा कृष्ण जन्माला आला महाराज तर जगाच्या बापाला सुद्धा मारणं, मामाच्या काचानं टोपलीत बसून पलीकडे जावं लागलं. टोपलीत पुराने जागा दिली पण मामाने किंमत केली नाही. कृष्ण कुणामुळे गेला टोपलीत बसून? मामामुळे कृष्ण टोपलीत बसून गेला. पण योग्य काळ आला, मामाची खानदान हल्ली अख्खी, वंशाला दिवा ठुली, यादवच ठुला नाही. 2च यादव राहिले, लालू प्रसाद यादव, मुलायम सिंग यादव. अख्खे यादव हल्ली.
मग आता कृष्णानं कंस मारण्यासाठी काही काळ वाट पाहिली, रामानं रावणाला मारण्यासाठी काही काळ, पण बायको पळवली तरी बोललं नाही काही, पण गेम. तसं आपली माणसं, तुम्ही विचार करा, या 10 वर्षात इतकी माझातली होती, पण 2020ला देवानं मीटिंग घेतली आणि कोरोनाला फोन केला, जिरूनच टाकली. विचार करा, विचार करा, जगातलं सगळ्यात श्रीमंत राष्ट्र अमेरिका आहे, जगातलं सगळ्यात विद्वान राष्ट्र चीन आहे, आणि जगातलं सगळ्यात हाय ब्रिलियंट ब्रिटन आहे. तिन्ही राज्यांचा सुपडा साफ केला, 3-3 लाटा आल्या, 3-3 लाटा. पण महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची आणि संतांची भूमी असल्यामुळं इथं एकच लाट आली. इथं दुसरी लाट आली असती तर हा पठ्ठ्या सुद्धा इथं उभा राहिला, हाय मिळालाच असता. पण दुसरी लाट का आली नाही? महाराज, जगाचा बाप पंढरपूरच्या वैकुंठात जंबू नावाच्या दीपामध्ये विठू नावाचा पाटील गदाच्या हात राहिला, पण जग सुखी केलं. काय म्हणते तुमचं? गडावर जिजाई आई तुळजा भवानी गजाच्या हात राहिली, पण भक्त सुखी केले. आळंदीत ज्ञानोबा मंदिरात गज लावून हात राहिले, पण जनता सुखी केली. पुढे उभा राळे संभाडी श्लोक सिद्ध झाला, यदा यदा या धर्मस्य. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा मी दैत्य 4था अध्याय, मी दैत्याची कुळीनाशी, मी साधूचा मान घेऊशी मऊ तर मी अवेकाची खाजळी फेडून एक उजळी, योगिया पाहे दिवाळी. काम दाखवलं, काम माझातली होती. लोक जिरली, जिरली. 1.5 महिना काही दाढी केली नाही, रोज वाटायचे, रोज नाहीच नाही. महिना पठ्ठ्याने इस्त्री केली नाही, तांब्यात कोळसा घालून इस्त्री केली. शिरली का नाही? चहा बंद, दूध मिळालंच. मग काढा सुरू केला, काढा काढा. काढा तर असा नंगात आला, इकडं प्याला, इकडं हा, इकडं प्याला, हा किंवा नाही. जिरली का नाही? काढा. लग्न पहाटीच. एक जण म्हणला, मी म्हशीचं दूध काढायला उठलो तेव्हा तुमच्या वाट्यावर वाजत होतं. म्हणजे तेव्हाच नवरी गेली, गेली ना. लग्न भामटेवानी केली, शिकवलं का नाही देवाने? दाढी शिकवली, कपडे शिकवले. हो, पुढं आहे का? शेतकरी नाही घाबरत. शेतकऱ्याला हे लॉकडाऊन फिकडाऊनचं काही घेणं नाही, तो बळीराजा आहे. ते अजूनही 1 वर्ष लॉकडाऊन असलं तरी घाबरत नाही. त्याच्याकडे देवाने ताकद दिली. त्याची बायको शेतात गेली तरी 2 गरक्यात 1 वांग्यात 2 मिरच्या घेऊन येते, गेला दिवस. नोकरीवाल्याची बायका आहे, बाथरूमच्या इटा खाती का काय? काय खाईल काय? देव आहे मारा तो काम दाखवल्याशिवाय काय खाईल काय? तुम्ही बारीक का? शेतकरी घाबरत नाही महाराज. धोत्रावाली माणसं गरीब जर रेशनला गहू तांदूळ घ्यायला उभे राहिले तर ही श्रीमंत माणसं त्याला हसत होते का हा कुपनाचे गहू खातो आणि कुपनाचे गहू खाण्याच्या लायक नाही असं कोणाचं मत होतं? हा, माझं ते लावला त्यांचं. हा, मग त्याची बायको म्हणायची आम्ही नाही आणत ते गहू, नाही ते टेस्टी नाहीत आणि ते आम्ही आणत सुद्धा, आम्ही कधी रेशन आणलंच नाही. ते शर्टिंग करून रांगेत उभे होते. 3 किलो दे रे, 3 किलो दे. शेतकऱ्याचं काय नाही, त्यानं तिकडून गहू तांदूळ फुकट घेतले आणि इकडे इकून टाकले. तो हुशारच आहे.
त्यानं इकडून फुकाट घेतले आणि इकडं 10 रुपये किलोनं इकून टाकले. दुकानदारानं पॉलिश करून त्याच्यात परत ते 40 ठोकले. तांदूळ तेच. शिकवलं देवाने. आणि सगळी जनता जागेवर. कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे, पण इतका नको. पण आम्हाला सुद्धा भिकारी केलं. इतका आम्हाला सुद्धा 8 महिने कुत्र विचारीनं तू झोपला का, उलातला का, मिळाला. घरचे सुद्धा काटाळे कवा जातील तर जाऊ. पण 2-3 महिने का होईना पण झटका दाखवायला यायला पाहिजे. तुमचं काय मत? हलकट क्वालिटीच. तरी त्या पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय, तू माझ्या हृदयाची धडधड ऐक. तो म्हणायचा पण मी पॉझिटिव्ह निघलो. मग उलट तिकडं. शिकवलं देवाने. देवाने शिकवलं आणि शिकवायलाच. आजच्या कीर्तनात सगळ्यांना पाया पडून एक वाक्य सांगतो. कोरोना गेला असं म्हणू नका आणि मला होणार नाही असं म्हणू नका, पण होऊ नये म्हणून काळजी घ्या. लस येईल तेव्हा येईल, जनता नीट होईल तेव्हा होईल, तो भाग वेगळा आहे. पण पाया पडून सांगतो लक्षणं 3च आहे. सर्दी होणं, ताप येणं, वास न येणं. औषधं 4च आहेत. मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, अंतर ठेवणं आणि हात धुणं. हे सुंदर जग पाहण्यासाठी तरी स्वतःची काळजी घ्या. झाल्यावर माणसं वाचतात तो भाग वेगळा, किंवा पैशाला आमच्याकडे तोटा नाही तोही भाग वेगळा. आम्ही पैसे घालून नीट होऊ शकतो तोही भाग वेगळा. पण हे सुंदर जग पाहण्याची संधी एकदाच आहे, पुन्हा नाही. ही मिळालेली संधी बोगस का घालावी? बरं, औषधं तर कठीण नाहीत, पथ्य पाळायला काही हरकत. आणि का रोग येऊ द्यायचा हाही प्रश्न आहे. अजिबात 80% जनता कोरोनाची आजही पथ्य पाळीत नाही. तुमचं काय मत आहे? आणि हे चुकीचं आहे. तुम्हाला घमेंड आहे का तो गेलाय? तुम्हाला घमेंड आहे मला होणार नाही, पण नुसती खोकला ना मागची पुढची जिरल्याशिवाय राहणार नाही. आणि जी माणसं नीट होऊन आलीत ती शरीरानं कमकुवत झालीत. आपण तितकं बारीक पाहत नाही, नाही तर त्यांचं मानसिक संतुलन तसं डॅमेज. मानसिक पाया पडतो कीर्तनातलं फायनल वाक्य. मला तुम्ही शिव्या द्या पण माझं एवढं ऐका, अजून पथ्य पाळा. पाळायला का का त्याचं उत्तर ऐका. हे मिळणारच नाही. हसत हसत जगा. 8 महिन्यातून आज हसले तुम्ही. हसलेच नव्हते 8 महिने. तुम्ही बधीर झालती. बधीर. हसत जा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं ती इतकी दरिद्री असतात, कंतात पण हसत नाही. आणि हसायलाच रक्ताभिसरण क्लिअर होतं. सायंटिफिक रिझन आहे. हसल्याने रक्ताभिसरण क्लिअर होतं. बरे, रक्ताभिसरण क्लिअर होतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम नॉर्मल होते. हसलं पाहिजे. हायजियर एज्युकेटेड लोक नीट ऐका. डॉक्टर विक्टर कोणी प्राध्यापक शिक्षक इंजिनिअरिंगचे पोरं बिरं ऐका. या 10 महिन्यापूर्वी पेशंट जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टरने एकच दणका उठवला होता. पांढऱ्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या. तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या. भरा काळा. मी सगळ्या लोकांना प्रश्न विचारतो, ह्या 10 महिन्यात पेशी गेल्या पुढं? पेशीच वाढा का? पेशी वाढल्या कोणत्या? का नाही वाढल्या? ऐका. का नाही वाढल्या? एक, प्रदूषण कमी झालं, हवा स्वच्छ झाली, पाऊस वाढला, गारवा तयार झाला, पिकं हिरवी झाली, मानसिक संतुलन डॅमेज झालं, जनता निरोगी झाली. तुमचं काय मत आहे? 80% जनता सध्या निरोगी आहे. मेडिकलमध्ये 2च औषधं खपत आहेत सध्या, सॅनिटायझर आणि मास्क. आजारीच पडा ना माणसं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हायवेचं जेवण बंद झालं, जनता निरोगी झाली. रोटी गेली,
शेतकऱ्याच्या घरात चपातीला तेल नाही पण पूर्ण भाजलेली आहे, तेल नसल्या. नालायक पैसे देऊन हायवेला चपाती खात्या, त्याला रोटा म्हणतात का रोटा का रोटी काय म्हणतात, तंदूर तंदूर. इतका तंदूर येतो, तो शिजवायला हुक आहे, त्याला हुक. 1 2 3 कुत्र्यासारखं फिकतात, कुत्र्यासारखं. तरी हा टॉमी म्हणतो अजून 2 दे, अजून 2 दे. हा नालायक अवलादीचा टॉमी. आणि तो रोटीत काय तंदूर हातात जर घेतला तर अख्खं हात पांढरा होतो, एवढं तिला पिटी. काय खावं, तांबडा रस्सा हायवेला खायचा. मेली माणसं. जर 12 महिने तुम्ही घरचंच खाल्लं तर आयुष्यभर तुम्ही निरोगी राहाल. आता हे मी कितीही सांगितलं तरी तुम्हाला त्याची लाज, कारण तुम्ही जी झक मारायची ती. पण घरचं खावं. शेतकऱ्याच्या घरात पिठलंच राहते, शेतकऱ्याच्या घरात दूध राहते, आणि दुधासारखं सकस खाणं. दुधाला शेतकऱ्याच्या घरात कुठं तोटा गेला. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही नाही शेळी. बरं शेतकऱ्याकडे शेळी प्राणी असा आहे, कवाही दूध काढा, कोण नाही लहर आली. चहा उकळत आला, बरं दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं. पण माना नाही तर नका मानू, हे घडलंय किंवा नाही. गाथा सांगतोय मी, नाही सांगत. युक्त आहार विहार. मग कोरोनाच्या काळात पहिलं पथ्य बाहेरचं खायचं बंद करा, आणि 2 पथ्य पाळाच, यावर आपलं मत काय. आता अजून 1 वर्षानं 2 रोग येणार आहेत. आपले खोटं ठरत नाही का, कायम खरं. मी म्हणत होतो 2020ला लग्न होणार नाही. 3 सीझन गेले, काहींचे 3 रेंज गेली, काहींची रेंज. जोडीदारांचे ऑपरेशन झाले पठ्या तासात. हे गणपती बुडवायला. आहेत का नाही. आता अजून 2 रोग येणार आहेत. एक 2 वर्षात पटलं तर हा म्हणायचं, शिक्षक लोक, शाळेतले पोरं. अजून 2 वर्षात हे 80% जनता दृष्टीदोषानं आजारी होणार आहे. काय मत आहे तुमचं. दृष्टीदोष, डोळे जाणार. आणि आज 80% लोकांना दिसायला कमी आहे. तुमचं काय मत आहे. डोळे गेले. का गेले. डोळ्याला 4 दोष आहेत. निकल दृष्टीता, दूरदृष्टीता, दृष्टी सातत्य, दृष्टी वैमश्य. काहीला अंतर्वंगाचा भिंगाचा चष्मा आहे, काहीला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा आहे. पण हे 5-7 हजाराचं जे खोकडा आलंय, पागल यडपाट माझे मेंदू. चैन उघडी, येड्या बाबळीत, मोरीत, तुरीत. मग तुरीला रोग का म्हणाले यांना. हलकट क्वालिटीचे. आणि त्याच्यामुळं पहा, विनोद समजू नका. 2 मिनिटात सांगू अभंगाकडे येण्यापेक्षा मोबाईलचा दुष्परिणाम किती झाला सांगू 1 मिनिटात. त्याच्यामुळं माणसातली संवाद संपला. तुमचं काय मत आहे. विठाला 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 पाया पडून सर. 20 माणसाचा संवाद संपलाय. तुमचं काय मत आहे. आणि शिकलेल्या लोकांना महाराज मंडळीला सांगतो, कोणत्याही माणसावर कोणतंही संकट आलं तर ते दुःख कुणाला तरी सांगत जा, त्याने दुःखाचा पावर कमी होतो. तुमचं काय मत आहे. मानसिक तणाव होत नाही. आणि आज सगळी माणसं मानसिक टेन्शन मध्ये आहेत. मोबाईलमुळे बोलणं बंद झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन, हाय थिंकिंग झालं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. म्हणजे रक्त कमी झालं, विचार बोलत जा जास्त झाले, टेन्शन, झोप नाही.
एकटा येड्याबाबली तुरीत डांबरीला हायवेला. बरं बोलायच्या पद्धती इतक्या मूर्ख आणल्यात मोबाईलवर. एनो एनो कुठे नदी वय जळतो येतो. एनो बोलायच्या पद्धती पहा ना कशा आहे. एनो 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 एनो. आता इकडे लाव काय नालायक माणूस आहे. इकडं रेंज आहे बोल किती बोल. हा विनोद आहे हा विनोद आहे. आणि त्याच्यामुळं पुढं ऐका आता पुढं सांगूनच टाकतो 2 मिनिटात. माणसांचा संवाद कमी झाला आणि विचार वाढले. माणसं तणावात आहेत आणि त्यामुळं माणसं चिडचिडी झाली चिडचिड वाढली आणि परिणाम झोप येत नाही. झोप येत नाही. टेन्शन वाढलं म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. खरंय का खोटं आहे. आता ऐका कसा कसा तो नदीवर गेला सांगूनच टाकतो. मोबाईल घेतला. मोबाईल घेतला. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं सारखं तू खाली बसून घे बरं एकदा. सारखं मोबाईल मध्ये पाहिल्यामुळं संवाद कमी झाला. शरीरातलं रक्त अगोदरच कमी आहे पण विचार जास्त आहे. त्याच्यामुळे तो टेन्शन मध्ये आला. परिणाम टेन्शन मध्ये झोप यावी म्हणून त्याने क्वार्टरचा आधार घेतला. आणि दारू पिल्याने झोप येते हा भ्रम त्याचा तयार झाला. दारूला सुरुवात केल्यावर पैसे कमी पडले म्हणून त्यानं चोरीला सुरुवात केली. नीट आहे का. 2-4 वेळा चोरी त्याला सक्सेस झाली. कोणती. मोटर चोर मोटरसायकल चोर टायर चोर ट्यूब चोर. ती चोरी यशस्वी झाल्यामुळं त्यानं डायरेक्ट मोठ्या चोरीला सुरुवात केली. पंप लुटणे सुपारी घेणे खून करणे. हे ज्ञानानं झालं का अज्ञानानं. अज्ञानानं. काय नडलं. मोबाईल. सुरुवात काय झाली दारू. परिणाम काय झाला चोरी. चोरीमध्ये काय झालं भारीतला मोबाईल घेऊन ऍप सापडला आणि ऍप उचकून त्याला ऍप मध्ये पोरगी सापडली. हा किंवा नाही. आता ऍपवर पाहिलेली जी पोरगी आहे तिचं तुम्ही शील पाहिलं. तिचं कुळ पाहिलंय. तिची खानदान पाहिली. तिने किती पोरं संपवली हे पाहिलं नाही. पण तुम्ही बाकी नादी आणि तिनं ओळखलं हे येड आहे लुटाय हरकत नाही. मग भारीतला भारी मोबाईल घेतला तिनं. कुणाकून त्याच्याकडून. तो जवळजवळ पहिलाच तो दारुडा होता चोरही होता. त्याच्यात त्या पुरीने त्याला कामाला लावलं. पण त्यासाठी पोराला आणि पुरीला माझ्या आईनं दुसऱ्याच्या शेतात काम केलं असताना माझ्या आईची इज्जत गेली याचं त्याला वाईट वाटलं नाही. माझ्या बापानं बनियन मला तर पलटी करून घातलाय. माझ्या बापानं फी भरायची तर बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. माझा बाप देवळा पुढे शब्द बोलला तर लोक ऐकत होती. तोच माझा बाप बनियन मध्ये मुंडकं गुतून रडला. पोराला त्याची लाज वाटली नाही. तुमचं काय मत आहे. लाज नाही वाटली पोरीला का. माझी आई कापूस वेचायला गेली तर कपाशीच्या बोंडात गुतून तिचं लुगडं फाटलं. दुपारी माझी आई कापूस वेचताना बांधावर जेवायला बसली तर माझ्या आईच्या भाकरीवर कालवण नव्हतं मारा. तिनं लोणचं भाकरीला चोळलं लोणचं आणि माझ्या आईनं दिवस काढले. पण माझ्या वागण्यानं माझ्या आईची इज्जत गेली याची त्यांना शरम वाटली नाही. तुमचं काय मत आहे. माझा बाप 10वीची 500 रुपये फी भरायची म्हणून माझा बाप शाळेत गेला महाराज आणि पाया पडला सरांच्या. कापूस इकून तूर इकून पैसे देईल पण माझ्या मुलाचा फॉर्म भरा याची त्या कार्ट्याला लाज वाटली नाही. त्या पुरीनं पोरानं फायनल निर्णय घेतला पळून जाणे. आता ऐका पळून जाण्याला भविष्य काय. जा पळून तुम्ही पण भविष्य काय. तुमच्याकडे 1-1.5 एकर जमीन नाही. 2-4 लाख बँकेत नाही. बारीतली तुमच्याकडे गाडी नाही. एखादा BHK 2 रूम नाही. मग तुमच्याकडे फक्त चमड्यावर केलेलं नासक प्रेम आहे. बाकी तुमच्याकडे काय आहे. काय आहे तुमच्याकडे.
गाडी आहे, 5-7 लाख रुपये पडेल आहेत. बंगल्यातून पोरं पळून गेली तर गावंड्याच्या हाते कामाला जातात. इतकी दरिद्री लोक आहेत नाहीत. चांगल्या घरातल्या पोरी, बाई तिला जागेवर चहा नेऊन देत होती, पोरगी अभ्यास करते म्हणून. ती पळून गेली तर दुसऱ्याच्या घरचे भांडे घासती. इतक्या बिंडोक पोरी तयार झाल्यात. का रे बा म्हणे, तो काला है लेकिन दिलवाला है. सांगा हे खरंय का खोट आहे? म्हणजे पोरींनी इतक्या लाजा सोडल्या का मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. मी एका चांगल्या बापाच्या पोटी जन्माला आले. माझा बाप मला देव आहे. पण माझ्या बापाची मान समाजात खाली झाली याची तिला लाजच वाटली नाही की माझा बाप उद्या गल्लीत मान वर करून कसा चालेल. आणि ही माणसं कधीही यशस्वी झाली नाहीत. गेला पोरगी घेऊन, दिल दिया है कोयताही देंगे. चलो पोरगी गावंड्याच्या हाताखाली गेली, दिल दिया है ईड बी देंगे. गेलेत का नाही? अशी कीर्तनात बसेल 20 जण आहे माया पुढं. आत्ता मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. परिणाम ते प्रेम टिकलं का हो? कमी झालं. दारूची नशा वाढली, प्रेम कमी झालं, उत्पन्न संपलं. त्यानं 2-4 तिच्या ठेवून दिल्या. तिनं लगेच तिच्या जुन्या प्रियकराला फोन केला, ती पळून गेली. हा टेन्शन मध्ये त्याला मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठुलं. काय वांग सांगू मी 10व्यात? तो मेला कसा, त्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरी? पुढाऱ्यांचं चालत. पुढारी तो मेल्यावर म्हणले एक उमद व्यक्तिमत्व गेलं. आता ऐका, ही वस्तुस्थिती मी तुमच्या पुढे मांडली. ही टाइमपास आहे का खरं आहे? म्हणून तरुण पोरांना सांगतो, हे हृदय इतकं सुंदर आहे, हे कुणाला तरी देऊन रस्त्यावर बर्बाद होण्यासाठी दिलेलं नाही. आपण 96 कोळी खानदान रक्त आहे आपलं. आपण शिवाजीच्या संभाजीच्या राज्यातली माणसं आहेत. आभार गभार नाहीत. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. आपण खानदान माणसं आहे. वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ कळत? वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपण भिकार वाघ आहेत, भिकार. मागू नक्की जड्डी फाटेल, फाडून टाकेल. मग ही कोण शिवी? 2 रस्त्यानं दारुडे डुलत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिले, म्हणला तू होऊच शकत नाही, कारण मी राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुडे रस्त्यानं आला. भोंगळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला. तो लंगोटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडा तो, ही घे लंगोटी. झाले दोन्ही मोकळे. आपल्या तोंडाला क्वार्टर शोभत नाही. राजे